एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं तेही आपण पाहिलंय। यानंतर पुढची बातमी महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता कानपिचक्या देण्यात आलेल्या आहे। कुठल्याही योजनात 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असा खळबळजनक दावा माणिकराव कोकाटेंनी केलेला। त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे। ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मंत्र्यांनी कोणत्याही धोरणासंदर्भात बोलू नये असे आदेश देण्यात आले। ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते पाहूया। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं तेही आपण पाहिलंय। यानंतर पुढची बातमी महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता कानपिचक्या देण्यात आलेल्या आहे। कुठल्याही योजनात 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असा खळबळजनक दावा माणिकराव कोकाटेंनी केलेला। त्यावर आता अजित पवार यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे। ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मंत्र्यांनी कोणत्याही धोरणासंदर्भात बोलू नये असे आदेश देण्यात आले। ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते पाहूया। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी